विधानसभा लोकसभा या निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात आणि त्यानंतर सरकार स्थापन होतं। सत्तेत असलेले सत्ताधारी आणि उरलेले विरोधक यामधून अध्यक्षपदासाठी निवडणूक होते आणि त्यातूनच शक्यतो सत्ताधारी पक्षामधील एक उमेदवार हा संसदेच्या अध्यक्षस्थानी विराजमान होतो। पण तुम्हाला हे माहिती आहे का की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ता स्थापनेनंतर तब्बल 48 वर्षांनी यावर्षी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली ते आणि याआधी फक्त 3 वेळाच अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली ते होय। तब्बल 48 वर्षांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊन ओम बिर्ला हे 18व्या लोकसभेचे अध्यक्ष झाले आणि याचबद्दल आपण आजच्या भागामध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण, तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम। 1976 नंतर देशामध्ये पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली। काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने उमेदवार उभा केल्यामुळे लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी लागली। अपेक्षेप्रमाणे भाजपच्या ओम बिर्ला यांनी निवडणुकीमध्ये बाजी मारली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं। त्यामुळे ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली। त्यांच्या समोर के सुरेश यांचं एक आव्हान होतं। काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने के सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं केलं होतं, पण आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे त्यांचा पराभव झाला। सहसा लोकसभेच्या अध्यक्षाची निवडणूक ही होत नसते, निवडणुकीशिवाय होत असते। मात्र यावेळेला सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत न झाल्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागली। याआधी 3 वेळेला लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती। ती निवडणूक कधी झाली हे आपण सविस्तरपणे आता जाणून घेऊया। लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली होती। गणेश मावळणकर यांची 394 मते घेऊन सभापतीपदी म्हणजेच अध्यक्षपदी निवड झाली, तर 55 खासदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं। विरोधी पक्षाचे सभापती उमेदवार के सुरेश केरळमधील खासदार होते। सरकार उपाध्यक्षपद विरोधकांना देणार की नाही याच मुद्द्यावरती सभापती पदाची निवडणूक रंगली होती आणि योगायोग बघा, 1952 मध्ये जी निवडणूक ज्या मुद्द्यावरती रंगली होती तीच निवडणूक यंदा देखील रंगल्याचं पाहायला मिळतंय, कारण आता विरोधी पक्षनेते सरकारकडे उपसभापती पदाची मागणी करतायत। याच्यानंतर दुसरी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक 1967 मध्ये झाली होती। विरोधकांनी टेनेरी विश्वनाथन यांना लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभं केलं। यावेळेला अटल बिहारी वाजपेयींसह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विश्वनाथन यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला होता। सत्ताधारी पक्षाकडून नीलम रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली होती। नीलम संजीव रेड्डी यांना लोकसभा अध्यक्ष बनवण्याच्या प्रस्तावावरती मतविभागणी झाली। या प्रस्तावाच्या बाजूने 278 मते पडली, तर त्यांच्या विरोधामध्ये 207 मते पडली। अशा प्रकारे नीलम रेड्डी यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती। लोकसभा अध्यक्षांची तिसरी निवडणूक 1976 मध्ये झाली। खरे तर 1975 ला आणीबाणी जाहीर झाल्यानंतर 5व्या लोकसभेचा कार्यकाळ हा 1 वर्षांसाठी वाढवला होता। त्यानंतर 1976 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेस खासदार BR भगत यांना अध्यक्ष म्हणून निवडण्याचा प्रस्ताव ठेवला। त्याला संसदीय कामकाज मंत्री रघु रामय्या यांनी पाठिंबा दिला। भावनगरचे खासदार PM मेहता यांनी जगन्नाथराव जोशी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। जनसंघांच्या जोशींना हाजीपूरचे खासदार DN सिंग यांनी पाठिंबा दिला होता आणि भगत यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती। त्यांच्या बाजूने त्यावेळेला 344 तर विरोधामध्ये 58 मते पडली होती। त्यानंतर आता चौथ्या वेळेला म्हणजेच 2024 ला तब्बल 48 वर्षांनी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या ओम बिर्ला यांनी बाजी मारली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिलं। त्यामुळे तब्बल 48 वर्षांनंतर 18व्या लोकसभेचे आता अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला काम करणार आहेत। तुर्तास आता वेळ झाली या विषयामध्ये इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन विषयासह। धन्यवाद।